हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं शहरातील कवी अनंत फंदी नाट्यगृह बंदिस्त करण्यात आलंय. आतमध्ये स्टेज तसेच छताचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नाट्यगृहाची पाहणी प्रसिद्ध सिनेकलावंत आणि नाट्यकलाकार प्रशांत दामले यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सत्यजित तांबे, मुख्य अधिकारी दयानंद मोरे आणि संगमनेरमधील नाट्यकलाकार, कार्यकर्ते, नगरसेवक यांची हजेरी होती. सिनेकलाकार प्रशांत दामले यांनी सर्व बाजूनं स्टेज आणि बैठक व्यवस्थेची पाहणी करून मार्गदर्शन केलंय. कुठलीही कलाकृती, कुठलेही नाटक आणि कुठलेही नाट्यगृह याच्यात कमतरता असतेच. ते अरे बापरे, कमतरता आहे असं काही इतकं काही मोठं नसतं. आपण ते दुरुस्त करू शकतो. म्हणजे नाटक जसं दुरुस्त करता येतं असं नाट्यगृह सुद्धा दुरुस्त करता येतं. नाटक स्टेजवर आल्यानंतर आपल्याला कळतं की नाटकात ह्या गडबडी आहे. तसंच आधीच तुम्हाला बोलवलंय. तर मला असं वाटतं की हे मी अनेक वर्ष इथे काम केलेले आहे. म्हणजे 83 पासून ते आज 2026 आलेले आहे. अनेक वेळा या नाट्यगृहात जेव्हा ते ओपन होतं त्यावेळी याची संधी मिळाली ती इकडचा रसिक प्रेक्षक कसा आहे तेही मला माहिती आहे, म्हणूनच मी रसिक असं म्हटलं. आणि मुळात नाट्य संस्कृती महाराष्ट्रभर आहे. संगमनेर हे एक अतिशय महत्वाचं सेंटर आहे पुणे नाशिकच्या मधलं. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी नाट्यप्रयोग करण्याची संधी सहज उपलब्ध होऊ शकते. या दृष्टीने हे आता अंतपल्ली नाट्यगृह आता बंदिस्त करण्यात आलेलं आहे. काही कामं बाकी आहेत. पुढच्या 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात किंवा 2 वर्षात किंवा 3 वर्षात हे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आपण करूया. शेवटी कसं असतं की टेक्निकल गोष्टीवर कोणी मात करू शकत नाही. म्हणजे मी किती मेहनत केली तरी साऊंड सिस्टीम जर नीट झाली नाही तर आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे प्रॉपर माणूस इथे असणं गरजेचं आहे. मी दादांना पण विनंती केली की व्यवस्थित माणसं नेमून हे जर चांगलं काम केलं तर आपल्याला, मला असं वाटतं की साधारण पुढच्या 3 महिन्यात तरी हे नाट्यगृह व्यवस्थितपणे चालू होईल आणि आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या सर्व नाट्य कलाकारांना, निर्मात्यांना या ठिकाणी परत एकदा नाटक सादर करण्याची संधी मिळेल. आणि परत एकदा सगळ्यांना या नाट्यगृहाशी संबंधित असलेल्या सर्वांना मनापासून विनंती, हे नाट्यगृह तुमचं आहे अशा पद्धतीने तुम्ही काम करा. आम्ही सुद्धा आमचं आहे या पद्धतीने आम्ही काम करू. आणि रसिक प्रेक्षकांनाही विनंती आहे, हे तुमचं घर आहे अशा पद्धतीने हे स्वच्छता इथे राखणं गरजेचं आहे. शासन त्यांचं काम करतं पण त्याचं राखण्याचं काम हे आपण करायचं असतं, कारण ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा नम्र विनंती आहे, आपलं आहे आपलं माना. मला असं वाटतं की शासनामध्ये जोपर्यंत आत्ता आहेत, म्हणजे आमचे आशिषजी शेलार आमचे अतिशय कलाप्रेमी आहेत, जोर लावण्यासाठी किंवा धक्का मारण्यासाठी खूप एक अशी इच्छाशक्ती लागते. इच्छाशक्ती थोडीशी कमी पडते असं मला वाटतं. प्रयत्न करतात पण त्याचा फॉलोअप करणं किंवा पाठपुरावा करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, आशिषजींना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की एक आपण पायलट प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. की महाराष्ट्रात साधारणपणे आता जी कार्यरत आहे ती 46 नाट्यगृह कार्यरत आहेत. म्हणजे चालू आहे, चांगली 2-3च आहेत पण चालू कंडिशन मध्ये आहे. आता परवा मालवणचा तुम्ही किस्सा बघितला, मालवणचा सुद्धा वर्तमानपत्राची बातमी आली ती वाचली. पण मी माननीय मुख्यमंत्री माननीय आशिषजी शेलार यांना एक थोडंसं प्रपोजल दिलेलं की तुम्ही पायलट प्रोजेक्ट करा. एक 3 वर्षाचा पायलट प्रोजेक्ट करा. या 3 वर्षात महाराष्ट्रातली 20 नाट्यगृह ही चांगल्या परिस्थितीत किंवा चांगल्या सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि खरं बघायला गेलं तर 92 ठिकाणी आपण महाराष्ट्रात नाट्यप्रयोग करू शकतो. तर पुढच्या 3 वर्षात किमान 5 नाट्यगृह तरी नवीन आपल्याला बांधता येतील अशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही दादाने विनंती करतो की तुम्ही आता जेव्हा भेटाल त्यांना सांगा, साधारण 1000 कोटी तुम्ही आता अर्थसंकल्प आहे ना, माननीय मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प आहे, त्यांना सांगा 1000 कोटी जरा बाजूला काढून ठेवा, कसे वापरायचे ते आपण चर्चा करून ठरवू शकतो. तर प्रयत्न अगदी परमेश्वर. मी गेली 5-7 वर्ष प्रयत्न करतोय, हळूहळू टप्प्याटप्प्याने. काय मुळात फाईल कुठेतरी हरवते किंवा असं काहीतरी गडबड होते मध्ये मध्ये.
पण आता बघू त्याच्यावर कसा मार्ग निघतो. शासनाकडून सर काय अपेक्षा आहे आपल्याला? तेच तुम्हाला शासनाकडूनच सांगितली ना अपेक्षा काय आहे. उदयोन्मुख कलाकारांसाठी आपण काय संदेश द्याल सर? कसं आहे की उदयोन्मुख कलाकारांनी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला काय येते आणि काही नाही. जे आपल्याला येत आहे ते फाईन ट्युनिंग करायला पाहिजे. जे येत नाहीये ते शिकण्याची गरज आहे हे डोक्यात ठेवायला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन खूप आहे. आपल्याला जर सस्टेन करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्यातलं चांगलं काय आहे. आता मला काय येतं त्याच्यावर मी नाटकात काम करतो, बरोबर की नाही. मला जे येत नाही ते मी दाखवत बसत नाही. मी काही मिथून चक्रवर्ती डान्स करू शकत नाही. हा, एकंदरीत तब्येत बघता माझी. तर आपल्याला जे येतं ते जास्तीत जास्त पॉलिश कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मी संगमनेर नगरपालिकेला विनंती करेन, आमचे महापौर उपमहापौर साहेब पण आहेत, त्यांना विनंती करेन की संगमनेरमध्ये जेवढे महाविद्यालय आहेत त्यांच्या सुट्टीच्या काळात त्यांनी नगरपालिकेतर्फे आणि आमच्या परिषदेतर्फे एक नुसतं नाट्य वाचनाची स्पर्धा घ्यावी. आधी बोलता आलं पाहिजे. बोलल्यानंतर तुमचा आवाज काय आहे, पिच काय आहे, तुम्हाला काय आहे, किती वरच्या पट्टीत बोलू शकता. कारण नाटकात काम करताना वरच्या पट्टीत आवाजात काम करावं लागतं. तुमच्या आवाजाची जात काय आहे, म्हणजे तुमचा चिरका आवाज आहे का, घोगरा आवाज आहे का, जाड आवाज आहे का, पातळ आवाज आहे का, हे सगळे आवाज तुम्हाला संगमनेरच्या या वास्तूत व्हायला पाहिजे. कारण ही नाट्यगृह आहे. त्यामुळे नाट्यगृहात महाविद्यालयातील जितकी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्यांना नाट्य वाचन स्पर्धा घेऊ नका. निदान नाट्य वाचन तरी तुम्ही घ्या. नाट्य परिषदेचे आमचे सर्व इकडची मंडळी ती तुम्हाला मदत करतील. आणि ती शक्यतो फुकट ठेवू नका, किमान 10 रुपये तरी ठेवा. आणि फुकटचे काय किंमत नसते. आपण काही सूचना केल्यात का सर या नाट्यगृहासाठी? काय केलंय दादानं केलंय. हे बघा, मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे ना तो अतिशय हुशार आहे. हिंदी चित्रपटात त्यांना काही बघायला आवडेल, पण मराठी नाटक म्हटलं की त्यांना त्यातला ताकद लागते तुमच्या संहितेत. आणि ती संहितेत ताकद असलेली नाटकं व्यवस्थित चालतात. जी पाट्या टाकणं आपल्याला कळतं ना. म्हणजे 500 रुपये देऊन मी पाट्या टाकणारा कलाकार का होऊ, असं एक असते. शेवटी मेहनतीचे पैसे आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षक अतिशय हुशार आहे. कुठलं नाटक बघायचं कुठलं नाटक बघायचं नाही हे त्यांना व्यवस्थित कळतं आणि त्या पद्धतीनेच ते तिकीट काढून नाटकाला येतात. 4 दशकाचा अनुभव नेमका थोडा 4 दशकाचा अनुभव 4 दशकाचा अनुभव एवढाच आहे की पूर्वी फक्त वर्तमानपत्र होतं. आज तुम्ही माझ्यासमोर एक कॅमेरा घेऊन उभं नव्हतं. हा मोठा फरक आहे. सर, OTTच्या जमान्यामध्ये नाट्यगृहाकडे आता किंवा नाट्याकडे प्रेक्षक वर्ग वळतो आहे. खरं सांगू का की AI चा जमाना आहे, बरोबर. ते AI च्या जमान्यामध्ये नाटक आणि स्पोर्ट्स या 2 गोष्टींना AI चा बाप पण हलवू शकत आहे. जे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला कोबीची भाजी फक्त चित्रात दाखवून चालेल काय? नाही ना, ती खायलाच पाहिजे ना. मग तसं तुम्हाला जर नाटक बघायचं असेल, लाईव्ह बघायचं असेल तर तुम्हाला इथेच यायला पाहिजे. किंवा तुम्हाला क्रिकेट बघायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडवर जाऊन बघायला पाहिजे. टीव्हीवर दिसतं पण खरा आनंद तिथे बघण्यात ना. आजूबाजूला 100, 200, 250, 3000 लोक आरडाओरडा करतायत आणि त्यामध्ये बसून आपण नाटक मॅच बघतोय. त्यामुळे AI चा बाप जरी आला तरी नाटक आणि स्पोर्ट्स याला कोणी टच करू शकत नाही. मग OTT असो, 4TT असो, काही असो. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनवून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.